कृपया आपण सर्व भक्तगणांनी या चॅनेलला सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा। अध्याय 17। कानिफनाथांनी गुरु आणि गोपीचंदास वाचवले। दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद राजा कानिफनाथांच्या शिबिरात गेला आणि त्यांना साष्टांग नमन केले। तेव्हा कानिफनाथांनी गोपीचंदास विचारले, हे वत्स, मी तुला पूर्णपणे क्षमा केली आहे। आता तू तुझ्या मातेचे आशीर्वाद घे आणि माझे गुरु जालिंदरनाथांना कोठे पुरून ठेवले आहेस ते मला प्रथम दाखव बरे। कानिफनाथांची आज्ञा शिरोधार्य मानून गोपीचंद राजाने ती जागा कानिफनाथांना दाखवली। ती जागा पाहण्यासाठी कानिफनाथांनी आपल्या एका शिष्यास गोपीचंद राजाबरोबर पाठवले। त्या शिष्यास ती पुरलेली जागा दाखवून आणल्यानंतर गोपीचंदास कानिफनाथ म्हणाले, हे राजन, मी आता माझ्या गुरूंना कोणत्या युक्तीने बाहेर काढू ते सांगशील का? ज्याने गुरूंना पुरून ठेवले आहे त्याला बाहेर कसे काढावयाचे हे नक्की माहीत असेल ना? कानिफनाथांचे हे बोलणे ऐकून गोपीचंद राजा म्हणाला, हे सद्गुरु महाराज, मला माफ करा, मला या बाबतीत काहीच माहिती नाही। मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहोत। आता आपणास काय करायचे असेल ते करा, माझे डोके पूर्णपणे निकामी झाले आहे। यावर कानिफनाथ म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। आता तुझ्या प्राणरक्षणासाठी मी तुला एक युक्ती सांगतो, ती तू पूर्णपणे लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे सर्व काही कर। सर्वप्रथम तू हुबेहूब तुझ्यासारखे सोने, रुपे, तांबे, पितळ आणि लोखंड असे पंचधातूंचे 5 पुतळे तयार कर। कानिफनाथांची आज्ञा मानून सोनार, तांबट, लोहार इत्यादी सर्वांना बोलवून प्रत्येकाकडून त्याने पुतळे बनवून घेतले। हे सर्व पुतळे हुबेहूब गोपीचंद राजाप्रमाणे दिसू लागले। नंतर एके दिवशी ते पंचपुतळे घेऊन कानिफनाथ गोपीचंद राजास घेऊन जालिंदरनाथास जेथे पुरले होते तेथे गेले। स्वतः काठावर बसून गोपीचंद राजास प्रथम त्या खड्ड्यावर सोन्याचा पुतळा ठेवण्यास सांगितले। नंतर राजास कुदळ घेऊन खणण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की गुरूंनी नाव विचारताच पटकन नाव सांगून चपळाईने बाहेर ये। कानिफनाथांनी सांगितल्याप्रमाणे गोपीचंद राजाने कुदळ घेतली। कानिफनाथांनी प्रथम गोपीचंदास चिरंजीव मंत्र म्हणून ते भस्म कपाळी लावले। मग राजा मध्यभागी सोन्याचा पुतळा ठेवून खड्डा खणू लागला। त्याचबरोबर आतून जालिंदरनाथांचा आवाज आला, कोण आहे रे बाहेर? कोण खड्डा खोदतोय? हे ऐकून गोपीचंद राजा म्हणाला, हे गुरु नारायण, मी गोपीचंद। असे म्हटल्यानंतर तो ताबडतोब पळून गेला। गोपीचंद हे नाव ऐकल्यावर जालिंदरनाथांचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला। ते म्हणाले, जर गोपीचंद राजा असेल तर जळून भस्म हो। जालिंदरनाथांच्या या शापामुळे सुवर्णाच्या पुतळ्याचे ताबडतोब भस्म झाले। अशाच पद्धतीने ते 4ही पुतळे जालिंदरनाथांच्या शापामुळे भस्म झाले। शेवटी कानिफनाथांच्या सांगण्यावरून गोपीचंद राजा पुन्हा जोरजोरात खणू लागला। तेव्हा जालिंदरनाथांच्या मनात आले की भोले शंकराच्या क्रोधाप्रमाणे माझा क्रोध पण ब्रह्मांड जळून टाकणार आहे। पण गोपीचंद राजा कसा काय यातून वाचला हे महान आश्चर्य आहे। त्यामुळे आपण आता गोपीचंद राजास त्याच्या मातेप्रमाणे अमरत्व प्रदान करून टाकू। त्यांनी पुन्हा आतून विचारले की अजूनपर्यंत कोण खणत आहे? कृपया नाव तरी सांग। तेव्हा कानिफनाथांनी प्रथम आपले नाव सांगितले आणि नंतर गोपीचंद राजाचे नाव सांगितले आणि म्हणाले, हे गुरु नारायण, मी आपला शिष्य कानिफनाथ, आपला खूप दिवसांपासून शोध घेत घेत मी येथे आलो आहोत। तुम्ही आता लवकर बाहेर या। तुमच्या चरणकमलांवर मस्तक ठेवून आपला आशीर्वाद केव्हा घेईल असे मला झाले आहे। तेव्हा तुम्ही कृपया ताबडतोब बाहेर या, ही आपणास नम्र विनंती। यावर जालिंदरनाथांनी पुन्हा खणण्याची आज्ञा दिली। जमीन फारच घट्ट झाली होती।
तेव्हा खंता खंता आतून आवाज आला, आता खणाईचे बास, मी आता स्वतःहून बाहेर येतो. त्यानंतर जालिंदर नाथांनी शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले. त्यामुळे माती बाजूला होऊन जालिंदरनाथ वर आले. त्यानंतर गुरु शिष्यांची भेट झाली. कानिफनाथ आणि जालिंदरनाथ या गुरु शिष्यांच्या भेटीचे वर्णन काय करावे. गुरु शिष्यांच्या दोघांच्याही नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या. जालिंदरनाथांना गोपीचंद राजाने साष्टांग नमस्कार घातला आणि हातून घडलेल्या घोर पापाबद्दल क्षमायाचना केली. तेव्हा जालिंदरनाथ म्हणाले, तुझ्यामुळे आज गोपीचंद राजा वाचला. गोपीचंदास जालिंदरनाथांनी आशीर्वाद दिला की आता जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत तू पृथ्वीवर वास्तव्य कर. तेथे मैनावती राणी हजर होती. ती पळत पळत जाऊन आपल्या गुरूंच्या पाया पडली. ती म्हणाली, हे गुरु महाराज, आपल्याशिवाय इतकी वर्षे कशी गेली हे फक्त मीच जाणते. क्षणोक्षणी मला तुमची आठवण येत होती. हे सांगताना मैनावतीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. त्यानंतर गोपीचंद राजाला जवळ घेऊन जालिंदरनाथांनी विचारले की, हे वत्स, मी तुझे सर्व अपराध पोटात घालून तुला क्षमा केली आहे. आता बोल, तुला काय हवे आहे? तुला राजवैभव हवे का योगमार्ग पत्करायचा आहे? तुला जे हवे ते देण्यास मी तयार आहे. पण लक्षात ठेव की राजवैभव हे काही कायम नसते, ते नाशवंत आहे. तेव्हा नीट विचार करून माग. गोपीचंद राजाने विचार केला की खरेच गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व राजवैभव नाशवंत आहे. मग आपण हे सर्व काही सोडून योगमार्गच पत्करूया. गोपीचंदाने जालिंदरनाथांना मलाही तुमच्यासारखे परमयोगी बनवून माझा नरदेह सार्थक करा अशी विनंती केली. जालिंदरनाथांनी नंतर कृपादृष्टी गोपीचंदावर टाकली आणि त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला. नंतर त्याला नाथपंथाप्रमाणे वेश करण्यास सांगितले. आपल्या अन्नदात्याने वैराग्याचा मार्ग पत्करला आहे हे राज्यातील सर्व लोकांना कळल्यावर लोक आपल्या पालनकर्त्याचे दर्शन घेण्यासाठी धावू लागले. ही बातमी राजाच्या सर्व राण्यांनाही कळली. आता आपला पती आपल्यापासून कायमचा दुरावणार हे कळल्यावर राण्यांना अश्रू आवरेनार. मग जालिंदरनाथांनी गोपीचंदास आज्ञा दिली आणि सांगितले, तू आता तपश्चर्येस निघून जा. पण त्यापूर्वी तू प्रथम आपल्या राण्यांकडे जा आणि प्रत्येकीकडून भिक्षा घे. भिक्षा घेताना प्रथम शिंगी वाजवून माई भिक्षा दे असे म्हण. गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून आपल्या स्वराण्यांकडे भिक्षा मागण्यास योगी गोपीचंद निघाला. आपल्या पतीस बैराग्याच्या वेशात पाहून सर्व राण्या जोरजोरात रडू लागल्या. लुमावती, चंपिका आणि करिती यांनी तर गोपीचंदास, स्वामी, आम्ही तुमच्याशिवाय कसे राहणार? प्रत्येक स्त्रीस आपल्या पतीचा आधार फार महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही तपश्चर्येस दूर न जाता राजमहालात योग मार्गाचा अभ्यास करावा. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू असे सांगितले. असे सांगितल्यावर सुद्धा गोपीचंदाने आपला दृढ निश्चय मुळीच ढळू दिला नाही. इतर अनेक राण्यांनीही गोपीचंदास समजावून सांगितले. त्या म्हणाल्या, हे स्वामीराज, कुठेतरी घनदाट अरण्यात कशाला जाताय? येथे तुम्ही आरामात राहा, राजवैभवाचा सुखोपभोग घ्या. तुम्हाला तेथे आमच्यासारख्या मनमोहिनी सुंदर राण्या कशा मिळणार? नानाविध अडचणींच्या याद्या त्यांनी आपल्या धर्मपतीसमोर वाचून दाखविल्या. गोपीचंद म्हणाला, मला कोणत्याही अडचणींची भीती वाटत नाही. आता फक्त मी आणि माझी योग साधना. राजावरच्या अतिप्रेमामुळे गोपीचंदास भिक्षा घालत असताना त्या राजाच्या जवळ जाऊ लागल्या. त्या जवळ येताना पाहताच सावधान असे म्हणून सर्व राण्यांना मारण्यासाठी आपली कुबडी आणि फावडी उगारली. हे सर्व दृश्य मैनावती राणी पाहत होती. तेव्हा आपल्या मुलाला शेवटची भिक्षा देण्यासाठी ती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि राजाच्या झोळीत तिने ते अन्न घातले. त्यानंतर गोपीचंदाने आपल्या जन्मदात्रीस साष्टांग नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर जालिंदरनाथांनी गोपीचंदास 3 दिवस उपदेश केला.
तू आता बद्रिकाश्रमास तपश्चर्येस जा असे सांगितले. तेथे लोखंडाच्या काठ्यांवर अंगठा ठेवून तप कर असा आदेश दिला. राजाला पोहोचवण्यासाठी दूरवर राण्या, प्रजा, प्रधानमंडळातील मंत्री आले होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. राजा गोपीचंदाच्या डोळ्यात मात्र तेज दिसत होते. आता आपल्याला योग साधना करावयाची आहे. हे जाणल्याने त्याला खूप आनंद झाला. लुमावती आणि गोपीचंद या दोहोंपासून त्यांना मुक्तचंद नावाचा मुलगा झाला होता. त्याला राजसिंहासनावर बसवून मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक केला. जालिंदरनाथांनी आपल्या करकमलांनी मुक्तचंदास राजमुकुट बसविला. जालिंदरनाथांनी आपल्या अनेक शिष्यांसह तेथे 6 महिने वास्तव्य केले आणि स्वतःच्या देखरेखीखाली राज्याची सुव्यवस्था लावली. प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनेल सहज बोध. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.